रणनीतीचे डावपेच, बुद्धिबळाच्या पटावर चालींची चढाओढ, चेस क्लॉकची धडधड, क्षणाक्षणाला पटावर पालटणारं चित्र, अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली निर्णायक लढाई, हे सारं कोपरगावकरांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाले. निमित्त होतं युवा नेते विवेक भैया कोल्हे राज्यस्तरीय बुद्धिबळ चषक स्पर्धेचं. 4 गट आणि 9 फेऱ्यात पार पडलेल्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली आहे. 11 वर्ष वयोगटात निशांत कवडे, 14 वर्ष वयोगटात आर्यन सोनवणे, 19 वर्ष वयोगटात ओंकार लोखंडे आणि खुल्या गटात विशाल पटवर्धन सोलापूर यांनी बाजी मारली आहे. स्पर्धेचं पारितोषिक वितरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन श्री विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. राज्यस्तरीय जिल्हा आंतरतालुका मुलींसाठी विशेष प्रावीण्य अशी 64 रोख आणि 132 चषक स्वरूपातील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर श्री वैभव वाडा, श्री हरिश्चंद्र कोते, श्री ज्ञानेश्वर थोरे, श्री अभिमन्यू पिंपळ वाडकर, प्राचार्य डॉक्टर राजेश मंजुळ आदी जण उपस्थित होते. ग्रामीण भागात बुद्धिबळाला चालना मिळण्याच्या हेतूने कोपरगाव चेस क्लब व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं बुद्धिबळ चषक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धेच्या आयोजनाचं यंदा 4थं वर्ष होतं. राज्यभरातील विविध गटातील 700हून अधिक स्पर्धकांनी उच्चांकी प्रतिसाद नोंदविला. फिडे नामांकित पंच श्री सागर गांधी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, वैभव सोमसे, विशाल पंडोरे, लक्ष्मण सतळे, प्रीतम डागा, राजेंद्र कोहकडे, रमेश येवले, शिवप्रसाद घोडके, नितेश बंब, गणेश कोळपकर, चैतन्य भावसार, अथर्व थोरात, साक्षी गाडे, वरद जोशी, राजेंद्र कोळपकर, नितीन जोरी, चेतन चौधरी आदी प्रयत्नशील होते. चतुरंग हे बुद्धिबळाचं पारंपरिक स्वरूप होतं. डिजिटल काळात बुद्धिबळ खेळाचं स्वरूप पूर्णपणे पालटलंय. करिअरचा मार्ग निवडताना पालक विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाचा व्यावसायिक दृष्टिकोनातून निश्चितच विचार करावा. 19 वर्षीय दिव्या देशमुख 3 कोटी महाराष्ट्र शासनाच्या 3 कोटी रुपयांची प्रोत्साहन पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. क्रिकेटसोबत बुद्धिबळासारखे खेळ व्यावसायिक स्वरूप धारण करीत आहे. आगामी काळात IPLच्या धर्तीवर देश पातळीवर चेस लीगला चालना मिळेल, त्या दृष्टीने खेळाडूंनी तयारी ठेवावी. त्या दृष्टीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावं या हेतूने कोपरगाव चेस क्लबनं प्रशिक्षण सत्र हाती घ्यावीत. नामांकित खेळाडू तज्ञांची प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी संजीवनीचं सर्वतोपरी सहकार्य असेल. स्पर्धक पाल्यांसोबत पालकी स्पर्धेत हिराहिरीने सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातून पालक विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेसाठी आले होते. नेमके कसे डावपेच आखायचे याची रणनीती आखण्यात पालक पाल्य गुंतलेले होते. 14 वर्ष वयोगटात आंतर जिल्हा स्तरावर मुलीनं तर खुल्या गटात आईनं बाजी मारली. माईलेकींच्या कामगिरीची स्पर्धास्थळी चर्चा रंगली आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, रवंदीकर, अहिल्यानगर.